आज काय करू खायला? मम्मी तू छान बिर्याणी बनव. बरं चालेल. चला तर मग आज आपण चिकन बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 किलो चिकन घ्यायचे, स्वच्छ 5 ते 6 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर इथे मी फ्रेश आमच्या घराच्या बाहेर पुदिना होता तो मी कट केलेला आहे. फ्रेश पुदिन्याचा फ्लेवर अगदी खूप छान येतो. तर इथे चिकन धुवून घेतल्यानंतर दही घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चम्मच हळद, तिखट आवडीनुसार, धनी पावडर 2 ते 3 चम्मच आणि घरचा पिसलेला खडा मसाला 1 चम्मच ते घालायचे. अर्धा लिंबू पिळून घ्यायचे, व्हिनेगर असेल तर 1 चम्मच घालू शकतात. त्यासोबतच फ्रेश पुदिना मी इथे कट करून घेतलेला आहे. थोडंसं टोमॅटो केचप घालायचे आणि आपल्याला छान हे चिकन मॅरिनेट करायचे जवळपास 2 ते 3 तास. आणि त्यासोबतच आता आपण कांदा कट करून घेऊया. आजची आपली ही बिर्याणी अगदी स्पेशल पुदिना फ्लेवरचीच असणार आहे. पुदिन्याचा फ्लेवर खूप छान येतो. मी त्यासोबतच तांदूळ पण आहे ना, उकळताना त्याच्यामध्ये पुदिना, खडे मसाले, मीठ आणि अर्ध लिंबू टाकून 70% तांदूळ जो आहे तो शिजवून घेतलेला आहे, तो गाळून ठेवायचा आहे. आता आपण मसाला पण आलं, लसण आणि त्यासोबतच मी इथे पुदिना घातलेला आहे खूप सारा आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. आता लगेच पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालायचे. तेलामध्ये जो आपण कांदा कट केलेला होता ना, तो छान असा मोकळा करून घ्या आणि आपल्याला तो तळून घ्यायचा आहे. स्लाईसमध्ये छान असे त्याचे लच्छे आले पाहिजे. मग क्रिस्पी गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता फ्रेश पुदिन्याची ही जी चटणी आहे ते आपल्याला चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही पुदिन्याची बिर्याणी करून बघा, अगदी छान अशी त्याचा फ्लेवर जो आहे तो डबलने होतो. मी अगदी थोडासा फ्राईड राईस मसाला घातलेला आहे. आता आपला कांदा छान असा तळून झालात ना, थोडासा मी साईडला काढून ठेवला वरून घालण्यासाठी आणि बाकी आपलं चिकन जे आहे ते त्याच्यामध्ये सोडून दिलं. चिकन आपल्याला सोडल्यानंतर लगेच मिक्स करून आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे. वरून कांदा, तळलेला कांदा, पुदिना आणि कोथिंबीर घालून आपण गार्निश करू शकता तुपाची धार सोडून. जवळपास 25 ते 30 मिनटानंतर इथे आपली ही बिर्याणी अगदी रेडी आहे. मी अगदी जवळून आपल्याला दाखवते. आपला तांदूळ जो आहे तो अगदी सुटसुटीत झालेला आहे आणि तितकीच नरम आपली ही बिर्याणी झालेली आहे. पीस पण बघू शकतात, अगदी ज्यूसी झालेला आहे, खूप सॉफ्ट शिजलेली आहे आणि चवीला पण खूप छान झालेली आहे. आपण नक्की ही बिर्याणी ट्राय करू शकतात. आपल्याला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.